नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरांचा पर्दाफाश करत तब्बल 50 दुचाकी वाहनांची चोरी उघडकीस आणली आहे। ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशानुसार करण्यात आली। 18 सप्टेंबर रोजी हुडकेश्वर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दोन इसम पिपळा रोडवरील आर बार समोरील मोकळ्या जागेत दोन दुचाकी घेऊन विक्रीसाठी बसलेले आहेत। पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि दोन संशयितांना पकडले। ऋतिक श्याम आसोपा वय वर्ष 19 आणि रिषभ श्याम आसोपा वय वर्ष 27 असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन्ही आरोपी नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौक शांती पॅलेस येथील रहिवासी आहेत। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून दोन ऍक्टिवा गाड्या जप्त करण्यात आल्या। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चौकशी केली असता 4 गुन्हे उघडकीस आले। सर्व गुन्ह्यांमध्ये कलम 303(2) BNS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी तपास मोहीम राबविण्यात आली आहे आणि तब्बल 50 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली। जप्त मुद्देमालामध्ये 36 मोपेड वाहने किंमत अंदाजे 18 लाख रुपये आणि 14 मोटरसायकली त्यांची किंमत अंदाजे 7 लाख रुपये असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस सांगतात की अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे।